हा सूर्योदय आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. मंडळी, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी भारतातल्या दार्जिलिंग येथील कांचनमुंगा या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला आत्ता सकाळचे 4:30 झाले असतील. आपण कदाचित आत्ता पहाटेच्या झोपेमध्ये असाल, पण या ठिकाणी पहा, भारतातल्या कानाकोपऱ्यातून आलेली ही सगळी मंडळी इथं उभी आहेत. ती केवळ याची देही याची डोळा अशा सूर्योदयाच्या, सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी. हे सूर्यनारायणाचं दर्शन इथं मात्र वेगळं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सूर्यदर्शन होतं त्यापेक्षा इथलं सूर्यदर्शन पाहण्यासाठी हजारो लोक पंढरीच्या वारीला जशी जातात त्याच पद्धतीने इथं उपस्थित आहेत. आता तुम्हाला थोड्याच वेळात हे सूर्यदर्शन होईल, पण हे सूर्यदर्शन महाराष्ट्रा इतकं वेगळं आहे नाही, माहिती मला. आता पहा, जे होईल ते होईल. थोड्याच वेळांमध्ये सूर्यदर्शन जे होणार आहे ते सूर्यदर्शन हे खूप आगळं वेगळं, निसर्गातला एक रम्य आणि अलौकिक असा ठेवा असणारं दर्शन आहे. तुम्हाला पाहता येईल. अहो, तुम्ही जरी झोपला असाल तरी सुद्धा इथं हजारो लोक भारताच्या कानाकोपऱ्यातून आले आणि हे असणारं सूर्योदयाचं दर्शन घेण्यासाठी, सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत. आता थोडाच वेळ पहा, तुम्हाला हे सूर्यदर्शन अगदी इथं उभं राहून पाहिल्यासारखं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. इकडे पर्वताच्या उंच रांगा. हां, आणि माझे मित्र केशवराव गाडेकर हे महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध मानसतज्ञ आहेत. तेही माझ्या समवेत आहेत आणि त्यांना आणि ते काय म्हणतायत तेही ऐका. या ठिकाणी एका बाजूला उंच पर्वतरांगा आणि त्या पर्वतरांगांच्या आडून येणारा सूर्य, असं हे अनोखं सूर्यदर्शन आम्ही दोघे, कालिदास पाटील आणि मी स्वतः केशव गाडेकर, आपल्याला दर्शविण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहूया तर सूर्य. अगदी थोड्याच वेळात हे सूर्यदर्शन होणार आहे. भारतातल्या दार्जिलिंग येथील कांचनभुंगा या असणाऱ्या शहरांमधलं हे सूर्यदर्शन पहा. पहाटेचे 4:38 होत आहेत आणि आता सूर्यदर्शनाची वाट पाहणारे लाखो लोक इथं उपस्थित राहत आहेत आणि हे सूर्यदर्शन घेत आहेत. आमचं दिसते ना ते कांचन. अहो, इथं जणू पंढरीची यात्रा भरली आहे. कशासाठी? सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी. वेळ पहाटेची 4:40 आणि सूर्योदय होतोय कसा, ही वाट पाहणारी मंडळी आता गर्दीतनं आता पुन्हा पुढे सरकू राहिले आहेत, वाट काढतायत आणि फक्त सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी. आता राहिले फक्त 3 मिनिटे आणि म्हणे आता फक्त 3 मिनिट राहिले आहेत आणि 3च मिनिटाच्या कालावधीमध्ये आता आपणाला या सूर्यनारायणांचं दर्शन होणार आहे. पण ते दर्शन महाराष्ट्रासारखं नाही. आपण आता झोपेतनं नक्की जागं होऊया आणि आपल्या आयुष्यातील एक अनमोल क्षण आपल्या अंतःकरणात साठवून ठेवूयात.
या असणाऱ्या सूर्यदर्शन जिकडे जास्त गुड मॉर्निंग बोलिए हाँ भैया अपनी स्टिक अपने कंट्रोल में रखो. हे पहा, इथं आता गर्दी वाढत चालली आहे. कशासाठी? सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी. भारतातील दार्जिलिंग या चहासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरांमध्ये आणि इथं कांचनमुंगा या असणाऱ्या शहरांमध्ये हे सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे. हा ते ना पाटील सर 43 झाले 43ला करेक्ट टायमिंग सूर्योदय. आता आपल्याला सूर्य दिसेल 4:42 होत आहेत आणि 4 आणि 4 केवळ 43 मिनिटांनी म्हणजे एकाच मिनिटांमध्ये आपणाला हे सूर्यनारायणांचं दर्शन होणार आहे. अशी अपेक्षा आहे. आणि अशी अपेक्षाही करायला हरकत नाही, कारण निसर्ग आपल्या नक्कीच हातात नाही. आपण या नव्या विज्ञान युगांमध्ये खूप काही मिळवलं आहे, पण निसर्गाला आपणाला काबूत ठेवता आलेलं नाही. मात्र अहो, सकाळ कधीतरी आपल्या आयुष्यात वेगळी व्हायलाच हवी. रोजची सकाळ कदाचित तुमची माझी अभंगवाणीने होत असेल. झोपेतून जाग होण्याच्या अगोदर आपणाला कधीतरी निसर्गाकडेही उघड्या डोळ्यांनी पाहायला हवं. आणि हा सूर्योदय, हा सूर्यनारायण नेमका पहाटेच्या वेळेला आपल्या घराबाहेर कसा दिसतो आपण हेही पाहायला हवं. नाही, सूर्योदय इकडे, सूर्योदय इकडे, तिकडे बघ कांचनजंगा बघ तिकडे. ही आहे कांचनजंगा आणि तिथलं हे निळभर आकाश आणि हळूहळू सूर्योदयाच्या दिशेने जाणारा हा सूर्यप्रकाश. तांबडं फुटणं म्हणजे काय हे आम्ही आता इथे पाहतो आहोत. आपणही पहा. माउंटेन. आता तुम्ही पाहत आहात की या सूर्यनारायणाच्या दर्शनाबरोबरच जगातील सर्वात 3 नंबरच्या उंचीचं असणारे पर्वत आणि त्यांच्यावरती या पर्वतरांगांवरती पडणाऱ्या सूर्याचे पहिले किरण, की ज्याच्यामुळं तुम्हाला ही कांचनजंगा दिसते आहे, ती आपण डोळे भरून पाहू शकाल. एका बाजूला सूर्यनारायण या जगाला आपलं दर्शन देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला या दर्शनातूनच निसर्गानं निर्माण केलेली या पर्वतरांगांवरची असणारी वेगळी छटा, की जी एखादा चित्रकार, कलाकार आपल्या असणाऱ्या चित्रांमध्ये सुद्धा रेखाटू शकणार नाही, पण निसर्गानं असणाऱ्या या अवकाशांमध्ये रेखाटली आहे. आणि याच्याच बरोबर या पर्वतरांगांच्या वरती आपल्या असणाऱ्या सूर्यांचे किरण एक आगळी वेगळी छटा घेऊन आपल्यासमोर उभे आहेत. कशी दिसत आहेत तुम्हीही पाहू शकाल. प्रत्यक्ष दर्शनचं अगदी डोळ्याचं पारणं फिटतंय. हा सूर्योदय पहा. आज लाखो लोकांच्या उपस्थितीत या असणाऱ्या सूर्यनारायणाचं दर्शन हे दार्जिलिंग जवळच्या कांचनमुंगा या शहरांमध्ये होते. आता प्रमाणित भारतीय वेळेनुसार सूर्योदय झालेला आहे. वस्तुतः प्रमाणित भारतीय वेळेनुसार सूर्योदय झालेला आहे. सूर्योदय होऊन 3 मिनिटे उलटलेली आहे. सूर्यनारायण आता दिसू लागलेला आहे. तिकडे घ्या.
उलट करा. सूर्यनारायण आपल्याला आहे आणि इकडे पण पहा. आणि या बाजूला सूर्यनारायणाच्या अगदी विरुद्ध दिसलं इथे कांचनजंगा दिसते. हा बघा की तुम्हाला सूर्यनारायणाचं एका बाजूला दर्शन होतंय. क्या बात है. अरे असा देखणं रूप आपण पाहत आहात आणि त्याचबरोबर विरुद्ध दिशेला हे जे किरण पडतायत ते भारतातल्या सर्वात म्हणजे 3 नंबरच्या उंचीच्या शिखरांवर, आणि ते शिखर आता सूर्यकिरणांनी न्हाऊन निघतं आहे. इथं तुम्हाला पाहायला मिळेल हे कांचनजंगा. असणारं दर्शन किती वेगळं आहे. हा पहा सूर्योदय. क्या बात है. भैया स्टिक बीच में आ रही है. निसर्गाचं अद्भुत महात्म्य, निसर्गाचं अद्भुत दर्शन. आकाशातील नभांमुळे सूर्यदर्शन थोडंसं उशिरा होते. एवढाच प्रश्न एक, फक्त आपण जे सूर्यनारायणांचं दर्शन घेत आहात इथले हजारो लोक आपल्या डोळ्यात तेल घालून उभे आहेत. कसं दिसतं आहे, कसं सूर्यनारायणाचं दर्शन होतं आहे आणि पर्वत रांगांच्या वरती पडणारे किरण यांचं हे दर्शन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अगदी रात्रभर प्रवास करून आलेली इथली सर्व लोक, हजारो लोकांच्या उपस्थितीत हा दर्शन सोहळा होतो आहे. मात्र निसर्गाची किमया हे पहा, ढग त्याच्या आडवे येत आहेत आणि काहीशी आपल्या किरणांना आपल्या कुशीत सामावून घेत आहेत. त्यामुळं इथले असणारे सूर्यनारायणाच्या दर्शनानं ओढीनं इथंपर्यंत पोहोचलेले अनेक लोक आत्ता काहीशे थांबले आहेत उत्सुकतेने, मोठ्या असणाऱ्या अपेक्षेने. पण निसर्गाच्या पुढे काहीच नाही. पण थांबायला हरकत नाही. सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे. अहो, निसर्गालाही आपल्या सर्वांची काळजी आहे. निसर्गालाही आपल्या सर्वांची ओढ आहे. निसर्ग म्हणतोय की अरे थांबा, मी तुमच्यासाठी तत्पर आहे, पण तुम्ही माझ्यासाठी थांबायला तर हरकतच नाही. पहा, हळूहळू उन्हाची चिरी बाहेर निघू लागली. हळूहळू आता एक एक किरण बाहेर पडतो आहे. जास्त नका. हाय 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 हाय. आणि सूर्योदय झाला. हजारो लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटतं आहे आणि हा मंडळी सूर्योदय होतो आहे. लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. दार्जिलिंग शहरातल्या कांचनमुंगा या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहोत आणि हजारो लोक या असणाऱ्या सूर्यनारायणाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. निसर्गानं किमया केली आणि सूर्याच्या आड येणारे ढग क्षणात नाहीसे झाले आणि सूर्योदय होऊ लागला. या या या. हाय
क्या बात है यार. आपल्याही आयुष्यात असाच सूर्योदय व्हावा, नवा आनंद घेऊन, नवा प्रकाश घेऊन, नकाराची सारी घंटा या आकाशात विरजून टाकणारा हा पहा सूर्योदय कसा होतोय. डेंजर. इथे जमलेल्या अनेकांनी असा सूर्योदय प्रथमतःच अनुभवलेला असेल. खराय आमचे गाडेकर सर म्हणतायत की आपल्या आयुष्यांमध्ये अशा प्रकारे होणारा सूर्योदय कधीच अनुभवला नव्हता आणि इथल्या हजारो लोकांनीही कधी अनुभवला नसेल. तुम्ही अनुभवा सूर्योदय कसा होतो. अहो, इथल्या दार्जिलिंग शहराला आता उजळून टाकणारा हा सूर्योदय किंबहुना भारतातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नवा प्रकाश देणारा हा सूर्योदय आहे. तिकडे आता सावली सूर्योदय होतो आहे, पण इकडच्या पर्वत रांगांवरती निसर्गानं किमया पुन्हा वेगळी केली. ढग आडवे आले आणि इथल्या निसर्गानं या कांचनमुंगा पर्वतावरचे सारे किरण थांबवून ठेवले. सूर्योदय मात्र होत राहिला. इकडे पडायला पाहिजे ती अनुभवता नाही आली जास्त.